नमस्कार, वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असा हलका फुलका पोटभरीचा चमचमीत असा व्हेज पुलाव बनवणार आहोत। बराच वेळ का असतं ना, गरमीच्या वेळेस किचनमध्ये जास्त वेळ न घालवता अगदी 10 मिनिटात हा बेत तयार होतो। तर चला आजची ही चमचमीत रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया। तर सुरुवातीला इथे मी तांदूळ घेतलेले आहे। तर इथे मी बासमती तांदूळ घेते। तुमच्याकडे जोही रोजच्या वापरामधील जोही तांदूळ तुम्ही वापरत असेल तो घेतला तरी चालेल। इथे मी 2 ते 3 कप तांदूळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणणार तर हा 250 किंवा मग 300 ग्रॅम आहे। आता हा तांदूळ आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, कारण बऱ्याच वेळा तांदळाला पावडर लावलेली असते, म्हणून हा तांदूळ आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। इथे मी तांदूळ धुवून घेतलेला, आता हे पाणी मी संपूर्ण काढून टाकलेलं। आता इथे आपल्याला तांदूळ भिजत घालायचा आहे। असं तांदूळ भिजत घातल्याने पुलाव किंवा म्हणजे आपण बिर्याणी बनवत असतो ती छान अशी मस्त दाणेदार होते। तिथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आणि हा तांदूळ भिजत घालायला ठेवलेला। आता आपण फोडणी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 2 पळी तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे। तर इथे मी 2 तेजपत्ताची पानं घेतली, चक्रफूल घेतलं, लवंग घेतली, 1 मोठी विलायची घेतली, मिरे घेतले, 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण खडे मसाले आपल्याला मस्त असे हलकेसे परतून घ्यायचे आहे। खडे मसाले छान असे खमंग परतून झाल्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा लांब पातळ कट करून घेतलेला होता, तो आपल्याला यामध्ये घालायचा। आता कांदा आपल्याला इथे मस्त असा हलकासा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर 1 टोमॅटो इथे मी कट करून घेतलेलं होतं, ते मी सुद्धा यामध्ये छान असं परतून घेतलं। 1 ते 1.5 चमच इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतली, ती सुद्धा छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली। आता यामध्ये आपण काही भाज्या घालूया। ती इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। त्यानंतर काही गाजर इथे मी कट करून घेतलेलं होतं, ते आपल्याला यामध्ये घालायचं। 1 शिमला मिरची इथे मी कट करून घेतलेली, ती यामध्ये घातलेली। फ्लावरचे काही काप इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेले होते, ते घालायचे। 1 बटाटा इथे मी साल काढून कट करून घेतलेला होता, तो यामध्ये मी घातलेला आहे। संपूर्ण भाज्या घातल्यानंतर परत मी 1 वेळा मस्त मिक्स करून घेतलेलं। त्यानंतर थोडेसे माझ्याकडे मटर दाणे होते, ते यामध्ये मी घालतेय। परत मी एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं। तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता किंवा मग यातली एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर ती स्किप केली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया। यामध्ये मी थोडीशी हळद घातली, थोडासा इथे मी गरम मसाला घातला, 2 चम्मच इथे मी मिरची पावडर घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मसाले घातल्यानंतर परत मी हे छान असं मस्त मिक्स करून घेतलेलं। आता इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घालायचे, नाही घातले तरी चालेल। शेंगदाणे घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं। आता यामध्ये आपल्याला आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते ते तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे। तांदूळ हा आपण सुरुवातीला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला होता, नंतर 1 ग्लास पाणी घालून हा भिजत घातलेला होता, म्हणून हा तांदूळ मी पाण्यासकट यामध्ये घालते। त्यानंतर हे मस्त असं संपूर्ण तांदूळ भाज्यामध्ये छान असं मिक्स करून घेते। आता यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं। तर इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं होतं, म्हणजे 1 ग्लास पाणी इथे मी गरम करून घेतलेलं होतं, म्हणजे सुरुवातीला भिजत घालण्यासाठी 1 ग्लास, त्यानंतर दुसरा 1 ग्लास, म्हणजे 2 ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता हे संपूर्ण साहित्य मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते। 1 ते 1.5 चम्मच इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला होता, तो आपल्याला यामध्ये घालायचं। त्यानंतर परत मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं। थोडीशी कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली होती, ती यामध्ये मी घालते। आता यावर आपल्याला झाकण लावून मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या इथे आपल्याला करून घ्यायच्या आहे। गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे। आता इथे कुकरच्या शिट्ट्या होत आहे, तोपर्यंत आपण मस्त अशी चवदार इथे कोशिंबीर बनवून घेऊया। त्यासाठी मी चॉपर घेतलेलं, त्यामध्ये कांदा, गाजर, काकडी आणि टोमॅटो कट करून घेतलेले आहे। आता इथे आपण हे संपूर्ण कट करून घेतलेलं साहित्य छान असं चॉप करून घेऊया। तर इथे मी एका चॉपरमध्ये संपूर्ण साहित्य काढून घेतलेलं। वरून आपल्याला यावर झाकण लावायचं आणि याला जी दोरी असते ती आपल्या साईडला खेचायची। अगदी सहज इथे आपल्या संपूर्ण भाज्या छान अशा कट होता। असं जर चॉपर प्रत्येकाकडे हे असायलाच हवं, म्हणजे आणि आपला वेळही वाचतो आणि आपले कामं सुद्धा झटपट होतात। तर तुम्ही बघू शकता काय मस्त इथे आपले संपूर्ण भाज्या छान अशा कट करून झालेल्या आहे। अगदी 1 ते 2 मिनिटातच ह्या भाज्या संपूर्ण आपल्या मस्त अशा कट करून झालेल्या आहे। आता ह्या कट करून घेतलेल्या संपूर्ण भाज्या आपल्याला एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं। त्यासाठी एखादी वाटी किंवा मग असं एखादं मिक्सिंग बोल तुमच्याकडे असेल त्यामध्ये ते काढून घ्यायचं। आता यामध्ये आपण दही ऍड करूया। ते इथे मी 3 ते 4 चम्मच दही घेतलेलं। दही घातल्यानंतर हे मस्त आता हे संपूर्ण भाज्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी जिरा पावडर, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घातली तरी चालेल। थोडीशी साखर सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। आता मीठ घातल्यानंतर परत मी हे मस्त असं
असं मिक्स करून घेतले तर अगदी झटपट चवदार इथे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे। आपण कोशिंबीर बनवत होतो तोपर्यंत इथे 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला व्हेज पुलाव शिजलेला आहे, मस्त असा दाणेदार झालेला आहे, चवदार झालेला आहे। अगदी 10 मिनिटात आपला हा मस्त व्हेज पुलाव तयार होतो। बऱ्याच वेळा काय असतं ना, घरात थोडाफार प्रमाणात भाज्या ह्या शिल्लक असतात, मग काय बनवावं सुचत नाही। असा रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका पोटभरीचा चवदार व्हेज पुलाव तुम्ही नक्कीच बनवू शकता। झटपट होणार आहे। आता उन्हाळा चालू आहे आणि किचन मध्ये जर उभं राहायचं म्हटलं तर नकोसं वाटतं, मग असं रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका मस्त असा चमचमीत व्हेज पुलाव तुम्ही नक्की बनवून बघा। छान असा व्हेज पुलाव, त्यासोबत मस्त अशी झटपट होणारी चवदार अशी कोशिंबीर आज आपण मस्त अशी बनवलेली आहे। तर असा जास्त वेळ न घालवता असा चमचमीत बेत एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।